यात्रेपूर्वी एक महिना अगोदर त्याचं सुपरिचय झालं पाहिजे, सर्वे झाला पाहिजे आणि यात्रेच्या 8 ते 10 दिवस सगळे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे. उरून टाकून चालणार नाही. उरून टाकला 2 दिवसामध्ये सगळं परत जसे ते होतात. त्याच्यासाठी कुठेतरी तुम्ही मिक्सिंगमध्ये शहरीकरण किंवा डांबरीकरण करून ते सगळे रस्ते जर बुजले तर जो काही काढात आलेला वेळ जातो तो तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशनल वेळ त्या ठिकाणी उपलब्ध होईल. दुसरा मुद्दा राहिला, गणवंती ही 5:30ला निघाली पाहिजे. पूर्वी 5:30ला गणवंती निघायची. मोठी भाऊ बरोबर आहे का भाऊ? बरोबर आहे ना? काका काका कुठे आहे? 5:30ला गणवंती पूर्वी निघायची तुम्ही ती सर्वसाधारणपणे बायबा मंदिरामध्ये 8च्या पूर्वी पोहोचायची. 8ला तिथं गणवंतीची गळी लागण्याची संख्या फार नसते तिकडे, पण इथं गळी लागण्याची संख्या साधारण 1700-1800च्या आसपास किंवा त्याच्यावर जाऊ शकते. तर हा जो मधला जो पिरियड आहे तुम्हाला कसा मिनिमाइज करता येईल त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तिकडून सुद्धा बायबा मंदिरामधून सुद्धा गणवंती 5ला निघून तिथंही रस्त्यावर 5:30ला आली पाहिजे. 5:30ला आल्यानंतर तुम्ही ती 6ला निघाला 2 तासामध्ये एक राऊंड व्हायला काही हरकत नाही. पूर्वी गणवंती 7:45-8 वाजता बरोबर मंदिरामध्ये यायची आणि 8 वाजून 10 मिनिटात माणूस बरोबर आहे ना? 8-10 8:15च्या दरम्यान तिथं गळी लागायला सुरुवात होती. म्हणजे ते साधारणपणे 4 वाजेपर्यंत गणवंतीचा कार्यक्रम पूर्ण होईल. आज सकाळी 8 वाजता तरी गणवंती हा जो मधला पिरियड आहे हा पिरियड तुम्हाला कंप्लीट करावा. तिसरा मुद्दा याच्यामधला राहत पाहिजे. आता कसं आहे यात्रेमध्ये हा मनोरंजनाचा विभाग विषय आहे आणि औषध सगळे यात्रेमध्ये राहतात. बाहेर जाऊन राहतात. यात्रेचा आनंद लुटायचा राहतात. 10 वाजता बंद करण्याच्या वेळेस साधारण 11-11:30 जर बंद केली आपण काय होतं, आपण काय करतो यात्रा आल्या दिवशी आणि त्या दिवशी लोक आपल्या येतात सुचले येतात तिथं लाईट वर करा तिथं लाईट वर करा. ते काम पूर्ण पद्धतीने त्या ठिकाणी केलं जात नाही. मग हे असे गणवंतीला अडथळे येतात. विरोध म्हणणं ते बरोबर आहे. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट पण होतो आणि मग अशा प्रसंगी जर याचं एक महिन्याभराचं नियोजन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडेल. कोणत्याही निर्मिती त्या ठिकाणी येणार नाही. माझी एकच विनंती आहे आपल्याला या सगळ्या मुद्द्यांवर साधारण 15 ते 20 दिवस ऑडिट करा आणि त्याच्या उपाययोजना करा. एवढीच माझी सर्वांनी गाड्यावाले असतील जे थोडंसं लवकर येऊन या ठिकाणी आपण डॉक्टर कंगरे हॉस्पिटल लवकर तिथून जरा लवकर चालू करून आपण लाईटिंगची व्यवस्था प्रचंड प्रमाणात करायला केलेली आहे. ही मिरवणूक रात्री पूर्ण कशी लवकरात लवकर कशी आणि आता काठ्यावाले जे लोक असतील तरी अडचण होती काठ्यावाल्यांमुळं. मी म्हणणार नाही बाकी चुकीचं आहे काय, परंतु आम्ही कोणाला म्हणणार नाही तर तू काठी पुढे घ्या. त्यांच्या प्रमुख गट समजा जे 4-5 काठी 7 काठ्यावाले असतील त्यांनी त्या काठीच्या त्यांनी प्रमुख माणसं ठरवून घे तेव्हा त्या 4 जणांनी एकत्र येऊन ठरवायचं की बाबा आपण गाडी पुढे घ्यायचं का नाही घ्यायचं हे त्यांनी ठरवायचं. रस्त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करणार नाही. याला कारणात आहे कोणाला म्हणायला गेलं का ते खाली करीत नाही तो काठी पाडीत नाही आणि घेण्याला देण्याचे उपजाप उभे राहतात. एकमेकांविषयी वाईटपणा निर्माण होतो आणि जे सेवेकरी राहत्या समोरच्या माणसाची कसा इन्सल्ट होईल त्याला कसं खाली पाहायला लावेल किंवा त्याला कसं वाईट बोलायचं ते काय तुमचं बाप आहे का ते काय तुमचं हे आहे का यापर्यंत लोकांनी आम्हाला मागच्या वेळेला मी स्वतः ते अनुभवलेले. म्हणून माझी विनंती आहे की ज्यावेळेला गाडीचं मुलं वगैरे सोडतात तर त्यावेळेला थोडं थांबले मी आमचं काही म्हणतो नाही पण गाडीचं तिथं रेडी झालं पुढं निघालं पाहिजे. आणि हे फक्त जे काठीवाले जे ग्रुप आहे 2-4 त्या ग्रुपच्या प्रमुखांनी ठरवायचं आपली काठी पाडायची नाही पाडायची आणि त्यांनी स्वतःहून ही जबाबदारी प्रशासनाला द्यायची किंवा आम्ही गाडा पुढे
आम्ही कोणालाच माझं मत नाही, अजून आमच्या ट्रस्टमध्ये काही विषय नाही आला. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की आम्ही कोणालाही म्हणणार नाही बाबा गाडा पुढे घे. आम्हाला काय तुम्ही 12 वाजेपर्यंत चालवले, आम्ही दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत काम करायला तयार आहे, आम्हाला काही अडचण नाही. परंतु लोकांनी महिलांना उपवास असतात, बाकीचे असतात, आपल्या घरची महिला आहे असं समजून आणि तेवढा 1-2 तासात जर पिरियड गेला ना नंतर कोणी कोणाला विचारायला तयार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या आपल्या मान सन्मानाने आपण सर्वांनी एकमेकांचे आदर करा. तुम्ही आदर दिला तुम्हाला समोरून आदरच भेटणार. तुम्ही जर कार्यालय केले तर तुम्हाला तीच ट्रीटमेंट भेटणार. हे समाजाचा नीतिनियमाचा हा प्रकार आहे. त्यांनी पाळण्याच्या संदर्भात सूचना दिल्या. बापूंनी पण पाठीमागे सांगितलं की हुल्लडबाजी वगैरे. आता हुल्लडबाजीला आपण कव्हर करू, पण हुल्लडबाजीला आहे ना प्रोत्साहन देणारे पण भरपूर आहे. कारण मी 2-3 वेळा त्यांना दाबायचा प्रयत्न केला तर पाठीमागून लोक आम्हाला सांगतात, साहेब जाऊ दे, आम्हाला साहेब जाऊ. ही गोष्ट झाली नाही पाहिजे. बाकी हुल्लडबाजी आम्ही बघा, हुल्लडबाजी कशी कंट्रोल करायची कसं असतं माहिती का, हुल्लडबाजी कंट्रोल करायची, कोणाला काय करायचं हे आम्ही पद्धतशीर करून घेऊ. पण त्याला कोणी प्रोत्साहन म्हणजे मध्यस्थी करू नका किंवा त्याला प्रोत्साहन सुद्धा देऊ नका. बाकीच आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायचं आहे हा, कशाला काही नको आपल्याला. कारण कसं आहे तिथं भांडण जर झाले तर ते आम्ही आमच्या पद्धतीने हँडल करून घेतो. फक्त एवढंच आहे की कुणी त्याला प्रोत्साहन देऊ नका, बस एवढंच म्हणतो. हे निरीक्षण करून त्या समस्या सोडवण्याचं काम नक्कीच केलं जाईल. खरं तर त्या रोडचं सन्माननीय आमदार साहेब सन्माननीय सूर्यदादांच्या माध्यमातून डांबरीकरण होणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते आपण यात्रेच्या अगोदर करू शकलो नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण पुढील यात्रेच्या काळामध्ये त्या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं असेल, त्या रस्त्यांमध्ये येणारे अडथळे देखील दूर केले जातील. आणि दुसरा विषय पाण्याचा आपण सांगितलं तर